महात्मा ज्योतिबा फुले सावतामाळी ह्या जातीचे, म्हणजे या महापुरुषांना, या संतांना जाती जातीमध्ये वाटण्याचं काम आम्ही करतोय. आणि त्यांना आमचं म्हणून आम्ही त्यांना फक्त मर्यादित ठेवतो की काय, जगाला सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातल्या मातीतले जरी असले तरी ते संपूर्ण जगाचे आहे आणि त्यांचा इतिहास आम्ही जगाला सांगितला पाहिजे. पण आम्ही त्यांना जाती जातीमध्ये वाटून घेतो ना, ही मोठी कमाल आहे. खरं तर संपूर्ण प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष जो आहे तो ह्याच कारणासाठी आहे की माणसाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक घटना आहेत. एक छोटासा प्रसंग की सुभेदार रामजी जेव्हा निवृत्त होऊन साताऱ्यात आलेत आणि एका वेगळ्या कामावर लागलेले आहेत. गव्हर्नमेंट तर्फे विहिरी आणि तलाव खोदण्याचं काम आहे, त्याच्यावर सुपरविजन म्हणून त्यांना काम मिळालेलं आहे. गोरेगावला राहतात मुलं, त्यांची इकडे लांब आहे. आणि एक दिवस वडिलांनी चिठ्ठी केली की मला भेटायला या. भीमराव आणि त्यांचे बंधू निघाले भेटायला. पहिल्यांदा आगगाडीमध्ये बसणार आहोत. वडिलांनी थोडे पैसे पाठवले, कपडे घेतले आणि निघाले. आणि पहिल्यांदा आगगाडीमध्ये बसून ते मसूर स्टेशनला आले. संध्याकाळची वेळ झाली. स्टेशनवर कोणी नाहीये. तिथे तिकीट मास्तर आला. त्यांनी विचारलं, कोण बाळांनो, कुठून आलात, काय नाव तुमचं? आणि त्यांनी नाव सांगितल्यानंतर त्याला वाटले ही महाराजची मुलं आहेत. तो तिकीट मास्तर 4 पावलं मागे गेला. पण लहान मुलं आहेत, लांब जायचं, दूरवर जायचं म्हणून त्याला काळजी वाटली आणि त्या काळजीपोटी त्यांनी एका गाडीवानाला बोलवलं. त्याने हे लांब जायचं, त्यांना लहान मुलं आहेत, त्यांना माहित नाही काय. गाडीवान आला, त्यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं. सगळे विचारपूस केल्यानंतर त्यांनी एक अट घातली, मी यांना घेऊन जाईल, पण एक अट आहे, मी गाडीत बसणार नाही, मी गाडी चालवणार पण नाही, मी गाडी सोबत चालेल, यांनी गाडी चालवावी, कारण हे महाराज. त्या बालमनावर तो इतका मोठा आघात झाला की काळजावर घाव करून गेला कायमचा. लहान लेकरं, पण बाबासाहेब तिकडे कॅम्पमध्ये राहिलेले असल्यामुळे त्यांना त्याचं टेक्निक होतं. बाबासाहेबांनी गाडी चालवली. पुढे बराच वेळ झाला गाडी चालते, अंधार झाला, रात्र झाली. सोबत आलेली भाकरी खायची. गाडीवाल्यानं सांगितलं, मी इथे गाडी थांबवतो, थोडंफार पाणी आहे ओढ्यामध्ये, ते पाणी आहे, इथेच भाकरी खाऊन द्या, मी माझी भाकर खाऊन येतो. गाडीवाला गेला, तो त्याची भाकर खाऊन आला. बाबासाहेब आणि त्यांचे भाऊ आपली कोरडी भाकर खात आहेत. तिथे पाणी सांगितलं होतं, तिथे पाणी पाहायला गेले, पण त्या पाण्याला शेणाचा वास होता की आजूबाजूला पाणी द्यायला सुद्धा कोणी नाही. बाबासाहेब म्हणतात की ते पशुपक्ष्यांना धान्य दिलं जातं, पशुपक्ष्यांना पाणी पाजलं जातं, त्याला पुण्य समजलं जातं आणि हाडा मासाच्या माणसाला साधं कोणी पाणी पाजू शकत. हा संघर्ष, हा जातीभेदाचा पहिला घाव बाबासाहेबांच्या मनावर कायमचा रुजून केला. पुढे बाबासाहेब फार मोठे उच्च विद्या विभूषित होऊन भारतात आल्यानंतर जेव्हा बडोद्याच्या संस्थानामध्ये काही दिवस त्यांनी नोकरी केली. ही नोकरी करत असताना बाबासाहेबांना आलेला एक अनुभव आहे की हृदयाच्या चिंधड्या उडाल्यात असा तो अनुभव की बाबासाहेब काम करतायत, इतका मोठा शिकलेला माणूस आहे, पण तो महाजातीतला आहे म्हणून त्यांच्या ऑफिसमधले लोक असे दुरूनच काही फेकायचे. त्यांना पाणी द्यायचं तर दुरूनच पाणी ओतलं जायचं. आणि त्यांनी नाव बदलून ते एका फारसी बोर्डिंग मध्ये राहत होते. आणि ते समजलं की हे महाराजचं मूल आहे किंवा महाराजचा माणूस आहे. 10-12 लोक आली, लाठ्या खाट्याने हल्ला केला. बाबासाहेब जखमी झाले. बाबासाहेब म्हणतात की एवढा द्वेष का, एवढा पराकोटीचा द्वेष का, एवढा अत्याचार का आम्ही माणूस नाही का? ह्याच प्रश्नाचं उत्तर आयुष्यभर बाबासाहेब शोधत आहे की तुम्ही आणि आम्ही एकच भारत मातेचे लेकरं आहोत. आपणही आई बाबाच्याच पोटी जन्म घेतलेला आहे. पण मग असं का होत आहे की आम्हाला असं जगता का येत नाहीये? हा जातीभेदाचा प्रश्न आयुष्यभर बाबासाहेबांनी एकच ठरवलं की मला जे करता येईल ते मी करेन, पण माझी ही जर सगळे समाज बांधव आहेत त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे. की एकाच आईचं दूध पिणारे 2 भाऊ असतात, एकाच आईचं दूध पिणारे 2 भाऊ होतात, तर एकाच नदीचं पाणी पिणारे सगळे बांधव का होऊ शकत नाही? हा बाबासाहेबांच्या मनात आलेला विचार. की आकाश दिसतं आपल्याला, छान दिसतं, आणि इंद्रधनुष्य आल्यावर तर अजून छान दिसतं. त्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात, ताना पाजा. ते 7 रंगाचं प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तांबडा आहे, पांढरा आहे, निळा आहे, जांभळा आहे, सगळं आहे, प्रत्येकाचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण ते 7 रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो इंद्रधनु होतो आणि तेव्हा त्या आकाशाला शोभा येते. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांचा विचार आहे की तुम्ही आम्ही आपापली जात बाजूला ठेवून
जेव्हा माणूस म्हणून एकत्र येऊ तेव्हा ह्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ येणार. आणि ती शिकवण आम्हाला घ्यायची की माणूस म्हणून आम्हाला जगायचं आहे. अशा अनेक भेदाभेदीच्या गोष्टी जेव्हा बाबासाहेबांनी अनुभवल्या, हे दोनच प्रसंग मी सांगितले, पण अशा अनेक प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आले आणि त्यामुळे बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं हे जे उपेक्षित आहे त्यांना अपेक्षित असलेलं जीवन प्राप्त व्हावं म्हणून बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त महान कार्य केलेलं आहे. बाबासाहेबांनी अनेक संस्था स्थापन केल्या, अनेक चळवळी केल्या. त्यातील एक म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा. 20 जुलै 1924 मध्ये परळ मुंबईला दामोदर हॉलमध्ये बहिष्कृत हितकारणीची सभा झाली, त्याची स्थापना झाली. म्हणजे दलित हा शब्द वापरायचा नाही तर त्याऐवजी बहिष्कृत हा शब्द वापरायचा. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं. का स्थापन करायची ही बहिष्कृत हितकारणी सभा? तर बहिष्कृत जो समाज आहे त्याच्यामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. बहिष्कृत समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यासाठी वाचनालय काढायचे आहे. बहिष्कृत जो समाज आहे त्याची नोंदणी गोळा करायची आहे. ते कुठे आहेत, किती आहेत, कसे आहेत त्याची माहिती गोळा करून ती लोकांच्या निदर्शनास आणून द्यायची. यावेळेस बाबासाहेबांनी मांडलेला विचार फार मोलाचा आहे. बहिष्कृत हितकारणी सभेच्या वेळेला बाबासाहेबांनी मांडलेला विचार आहे की समाज ही एक नौका आहे. त्या नौकेमध्ये तुम्ही आम्ही प्रवास करणारे सर्वजण, पण ह्या नौकेला जर एखाद्या विघ्न संतोषी माणसानं जाणून बुजून, अर्थात तो विघ्न संतोषी आहे, विघ्न संतोषी माणसाने एखाद्या जर जाणून बुजून त्या जहाजाला जर छिद्र पाडलं किंवा पडलेलं छिद्र पाहून न पाहिल्यासारखं केलं तर ही नौका तर बुडणार, सगळे प्रवासी आणि तोच. मग हा खितपत पडलेला समाज थोडा थोडका नाही, लोकशाहीचा एकूण 6वा भाग आहे. पण हा हीन दीन असलेला समाज जोपर्यंत पंगुवत आहे तो उठून उभा राहणार नाही. या देशाची अवस्था अशीच राहणार आहे. म्हणून बाबासाहेबांनी ह्या बहिष्कृत हितकारणीची सभा जी आहे ती स्थापन केली. आणि बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला एक वाक्य नेहमी आठवतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे ब्रीद वाक्य ह्या बहिष्कृत हितकारणी सभेचं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण बाबा तुमच्या कृपाशीर्वादाने आम्ही शिकलोय आणि आम्ही शिकतोय. बाबा तुमच्या कृपाशीर्वादाने आम्ही आजवर शिकलो आणि शिकतोय. आमची पिढी शिकते, पण केवळ स्वार्थासाठी, नोकरीसाठी, पोटा पाण्यासाठी. संघटित आम्ही कधी झालो नाही आणि होणारही नाही. बाबा तुमच्याच नावानं, तुमच्याच विचारांच्या आधी इतक्या संघटना आहेत. कपडे बदलावे तशा माणसं, पक्ष आणि संघटना बदलत आहेत. तुमच्या विचाराने आम्हाला एकत्र येतच नाही, ते आम्ही संघटन होऊ शकत नाही. इथे आडवा येतो तो आमचा प्रत्येकाचा युगो, आमचा अहंकार. पण हे समाजकार्य साधत असताना प्रत्येकाने आपापला युगो बाजूला ठेवला. समाजकार्य साधत असताना प्रत्येकाने आपापला युगो बाजूला ठेवला तर एकोपा होतो आणि एकोपातून मार्ग सोपा होतो. म्हणून इगो, ऍटिट्यूड जो आहे ना तो बाजूला ठेवला पाहिजे, तर आणि तर समाजकार्य साधलं जाणार आहे. पण इथे आम्हाला असं वाटतं की मी म्हणजे मोठा आहे, मला माझं पाहिजे, आणि म्हणून तिला स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी माणूस त्या अहंकारापोटी दुसऱ्यासोबत जात नाही. आणि बाबासाहेबांनी हा समाज एकत्र यावा म्हणून संपूर्ण आयुष्य खर्च घातलेला आहे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. फार जितकं बोलावं तितकं कमी आहे. पण फक्त आपण बोलावं, त्यांची जयंती साजरी करावी, महानिर्वाण दिन साजरा करावा, एवढ्या पुरतं मर्यादित ठेवण्यापेक्षा जर त्यांच्याकडून काहीतरी घेता आलं तर ते घेतलं पाहिजे. जेव्हा जेव्हा महापुरुषांना अभिवादन करण्याची वेळ येते, मी नतमस्तक होत असताना एकच गोष्ट बोलतो, तव देशाचा एक अंश द्या. महापुरुष कोणी, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कोणी, जेव्हा केव्हा आपण महापुरुषांना अभिवादन करू तेव्हा एकच बोलायचं, तव तेजाचा एक अंश द्या. की तुम्ही तेजस्वी आहात, तेजोमय आहात. तुमच्या तेजाचा एक अंश जर माझ्या वाट्याला आला तरी माझं भाग्य उजळून जाईल. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी 3 गुरूंना स्थान दिलेलं आहे. एक तथागत गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. तथागत गौतम बुद्ध अर्थात त्यांच्या विचारांमुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. संत कबीर जे आहेत त्यांचा जो विचार आहे मानवतावादी, म्हणून त्यांना गुरुस्थान दिलेलं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले अर्थात. पण कमालीची गोष्ट आहे की या तिघांनाही बाबासाहेबांनी कधी पाहिलेलं नाही, कारण त्याचा काळ वेगळा होता.
पण त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य इतकं महान आहे की दुसरं कुणाला गुरुस्थान बाबासाहेबांसारखा माणूस देऊ शकत नाही. म्हणजे बाबासाहेबांसारख्या माणसांनी ज्यांना गुरु मानावं ते सुद्धा काहीतरी असावे. आणि त्या 3 गुरुंप्रमाणे बाबासाहेबांनी 3 उपास्य दैवत सांगितलेले आहेत, ज्यांची उपासना बाबासाहेब करतात. आणि तुम्हाला मला सांगतात की मी यांना मानतो, का मानतो आणि कुणाला मानतो. तर पहिलं उपास्य दैवत आहे विद्या. विद्या म्हणजे ज्ञान, विद्या म्हणजे प्रज्ञा. बाबासाहेब म्हणतात की शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असं ज्ञान तुम्ही संपादन केलं पाहिजे. बाबासाहेब तासन तास वाचत राहायचे, अखंडित वाचत राहायचे, देहभान हरपून वाचत राहायचे. आणि जगाच्या पाठीवर असं एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलंय आणि त्याला नाव राजगृह दिले. 50,000 ग्रंथांचा पुस्तकांचा संग्रह असलेला राजगृह. म्हणजे वाचन प्रेरणा दिन जेव्हा आम्ही साजरा करतो तेव्हा आम्ही बाबासाहेब आवर्जून सांगितले पाहिजे की वाचन किती महत्वाचं असतं आणि वाचन का करायचं असतं. बाबासाहेब सांगतात दुसरं उपास्य दैवत ज्याची उपासना बाबासाहेब करतात ते म्हणजे विनयशीलता. विनयशीलता म्हणजे नम्रपणा, लाचारी नाही. बाबासाहेब म्हणतात की 2 घास कमी खा पण कष्टाने आणि प्रामाणिकपणे खा, कुणाची लाचारी पत्करून नाही. विनयशीलता पाहिजे. आपण जो सुविचार म्हणतो की विद्या विनयनं शोभते, त्याचा अर्थ तो इथे आहे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते की माणसाने नम्र असावं, जमिनीवर असावं. तुम्ही किती मोठे आहात हे तुमच्या स्वभावावरून कळतं. तुमचा हात आकाशाला जरी लागलेला असेल त्याच वेळेला पाय मात्र तुमच्या जमिनीवर असले पाहिजे. याला विनयशीलता म्हणतात. आणि ती बाबासाहेबांकडे. म्हणजे बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर मी बॅरिस्टर झालोय, मी कोर्ट कचेऱ्यांमध्ये वकिली करेन, माझं पोट भरेल, चाललं असतं. बाबासाहेब म्हटले असते मी प्राध्यापक झालोय. सेकंड हँड कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी 3 वर्ष प्राध्यापक म्हणून शिकवलं, लॉ कॉलेजला प्रिन्सिपल म्हणून शिकवलं, शिक्षक झालोय, चांगला पगार घेतो, मला आता दुसरं काही घेणं देणं नाही. बाबासाहेबांनी हाही विचार केला असता की काही नको, मी पत्रकार आहे, संपादक आहे, माझं पोट चांगलं चालत आहे. पण असा विचार करून बाबासाहेब थांबले नाही. कारण जे उपेक्षित आहे त्यांना अपेक्षित जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी सगळं जीवन समर्पित केलं. आणि तिसरं उपास्य दैवत आहे ते म्हणजे शील संवर्धन. शील म्हणजे सदाचार, त्याला फार महत्व आहे. बाबासाहेब जे 3 तत्व सांगतात, प्रज्ञा, शील, करुणा, त्यातलं शील फार महत्वाचं आहे. आचरण तुमचं फार महत्वाचं आहे की तुम्ही आचरण कोणत्या पद्धतीचं करत आहात. आता जे आपण पंचशील वाचली, ऐकली, हे पंचशील म्हणजेच 5 असे शील आहेत ज्याचं आपल्याला आचरण करायचं आहे. ती फक्त ऐकायची नसतात, त्या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या प्रत्यक्षात आणायच्या असतात. आणि म्हणून बाबासाहेब या गोष्टींना फार मानतात. चंदन शिवे नावाचे कवी ते 2 ओळीमध्ये फार छान म्हणतात. बाबासाहेबांबद्दल किंवा बाबासाहेबांचा प्रवास ऐकल्यानंतर चंदन शिवे म्हणतात की मी सारे धर्मग्रंथ वाचले, मी सारे धर्मग्रंथ वाचले, पाने चालत असताना मी एकच चूक केली. मी सारे धर्मग्रंथ वाचले, पाने चालत असताना एकच चूक केली की बोटाला जिभेवर नेलं, की बोटाला जिभेवर नेलं. मी साऱ्या धर्मग्रंथांना थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा दिवाळीला घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटली. परवा दिवाळीला घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटली. लोक सारे हरामी रंग बघून जात ठरवतात, रंग बघून जात ठरवतात. मी अख्खं घर पांढरं शुभ्र केलं, मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो. बाबासाहेब यांचा हाच विचार आहे की तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगायचं. बाबासाहेबांकडून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेब एक शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, प्राध्यापक, इतिहास तज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदे पंडित, महिलांचे उद्धारक, लेखक, प्राध्यापक, पत्रकार, संपादक, म्हणजे किती बहुआयामी व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब की बाबासाहेबांच्या कोणत्याही एका अंगाचा जर विचार केला तरी अर्धा 1 तासाचं व्याख्यान पार पडेल. पर्यावरणाचा विचार करत असताना बाबासाहेबांबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. 5 जून पर्यावरण दिनाच्या दिवशी सुद्धा, शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांचा उल्लेख झाला पाहिजे. कारण आणि आपल्याला आपलं शिक्षक असल्याचा अभिमान असला पाहिजे, कारण बाबासाहेब सुद्धा शिक्षक होते. पत्रकार दिनाला सुद्धा बाबासाहेबांचा विचार झाला पाहिजे, त्यांचे विचार मांडले गेले पाहिजे. म्हणजे बाबासाहेब असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणजे त्या महान मोठ्या लोकांकडून प्रेरणा घेऊन सामान्य माणसं सुद्धा असामान्य होतात. झाली आहे. अनेक उदाहरण आहेत बाबासाहेबांच्या बाबतीत. 2 उदाहरणं. एक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मुख्य नेते, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
सुरुवातीला अण्णा भाऊ कम्युनिस्ट विचारसरणीचे होते, परंतु जसजसे मोठे होत गेले, वाचन वाढत गेलं, बाबासाहेब समजत गेले, मग त्यांनी बाबासाहेबांचा विचार घेतला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की मग सांगून गेले भीमराव, जग बदल घालून घाव, मग सांगून गेले भीमराव. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात. म्हणजे एखाद्या माणसाचा प्रभाव पडल्यानंतर सामान्य माणूस सुद्धा असामान्य होतो. याचं दुसरं उदाहरण म्हणजे लोककवी वामनदादा कर्डक. सामान्य माणसं होती, पण एवढ्या मोठ्या माणसाचा प्रभाव आपण घेतला तर सामान्य माणूस सामान्य कसा होतो. वामनदादा कर्डक बाबासाहेबांबद्दल बोलतात, बाबासाहेबांच्या विचाराबद्दल, समाजाबद्दल बोलतात. दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांडेकरी आहे. पाण्याची लाट तू, पाण्याची लाट मी, सांग अशा सागरी कुठली दरी आहे, तू माझा. पुढे या कवी, लाईट गेली नाही, फॅन चालू आहे, सेल संपलाय, तो कॉर्डलेस आहे.